ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निलेश घायवळला पळून जायला मदत कोणी केली? घायवळला पासपोर्ट कोणी दिला असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला, तो मुरलीधर मोहोळ यांना। अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांना हा खडा सवाल केलेला आहे। त्यांनी माझ्यावर टीका केली। प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईने तपास करू ना। एक मिनिट, पण तेच मी सांगतोय ना। आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागे पुढे बघत नाही। सातारामध्ये विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। विनोद कुलकर्णी हे मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष आहेत। साहित्य संमेलनाच्या स्थळीच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। काळा बुक्का टाकत हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते हे अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। त्याच दोघा तिघा हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारखं काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू, संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली। फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता। संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या पूर्वीपासून येत होते, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून, पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती, त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही। आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।